नमस्कार मंडळी, मी वैष्णवी आणि आज आपण बोलणार आहे अशा एका इम्पॉर्टंट टॉपिकवरती ज्याची तुम्ही सगळे खरंच वाट बघत असणार आहे, कारण तो आपल्या सगळ्यांसाठी खरंच महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि आजचा हॉट टॉपिक आहे तोच तो टॉपिक ज्याच्याबद्दल आपण बोलायला देखील घाबरतो आणि त्याला खूप चुकीचं समजतो, तो म्हणजे फेशियल शेविंग. यस, यू हर्ड मी राईट. आज आपण बोलणार आहे ऑल अबाउट फेशियल शेविंग. याच्यामधलं खरं काय, खोटं काय, हे केल्यावर काय होतं, यांनी माझी स्किन खराब होईल का, यांनी बाबा केसांची जातच बदलते, काय गरज आहे हे सगळं करायची, अरे बापरे हे असलं पुरुषांसारखं, बापरे हे केलं मग माझ्या स्किनला काही तर प्रॉब्लेम येणार नाही ना, किंवा हे केल्यानंतर माझ्या केसांची जी जातकुळी आहे ते तर बदलणार नाही ना, किंवा माझे पुरुषांसारखे दाट केस तर येणार नाहीत, हे केल्यानंतर मला दाढी मिशा तर येणार नाहीत. खूप असे असंख्य प्रश्न आपल्या मनात असतात, तर त्याचीच उत्तरं मी आज व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आली आहे. सो व्हिडिओ इतका युजफुल आहे, शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. सो चला अजिबात वेळ वाया न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा हे फेशियल शेविंग का करायचं ह्याचं तर उत्तर आपल्याला माहिती पाहिजे. आता कसं आहे, जसं वॅक्सिंग आपण सगळ्यांसाठी कंपल्सरी नसतं, कोणाला करायची इच्छा असेल तेव्हा ते करू शकतात, तसंच फेशियल शेविंग सुद्धा कोणासाठीही कंपल्सरी नाही. तर हे आपण करायचं कशासाठी, तर आपल्या फेसवरचे, जसं आपण आपल्या बॉडीवरचे, आपल्या हँड्सवरचे, लेग्सवरचे आणि नको असतील तिथले अनवॉन्टेड हेअर्स जसे रिमूव्ह करतो, तसंच आपल्या चेहऱ्यावरचे जे अनवॉन्टेड हेअर्स असतात तर ते रिमूव्ह करण्याची शेविंग ही अत्यंत उत्तम पद्धत आहे. फेशियल शेविंग म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती येणारी जी लव म्हणतो आपण ती, किंवा जी डेड स्किन असते, जे अनवॉन्टेड हेअर्स असतात आपल्या चेहऱ्यावरचे, ती रिमूव्ह करायची सगळ्यात इफेक्टिव्ह मेथड म्हणजे फेशियल शेविंग. शिवाय जेव्हा आपण फेस शेव करतो तेव्हा आपला मेकअपचा बेस आहे तो एकदम स्मूथ बसतो. त्याच्यामुळं जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल किंवा तुम्हाला मेकअप करायला आवडत असेल तर ही स्टेप अगदी मस्ट आहे. एकदम छान तुमचा बेस एकदम असा फ्लॉलेस बसतो, तुमची स्किन एकदम स्मूथ आणि सूदिंग होते. तर तुम्हाला जर ही मेथड आवडत असेल तर अजिबात घाबरू नका, पटकन करायला घ्या, कारण मी सांगणार आहे कशी करायची ते. तिचा सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेज काय आहे माहिती आहे, अगदी पॉकेट फ्रेंडली आहे. अजिबात आपल्याला प्रत्येक महिन्याला पार्लरमध्ये जायची गरज नाहीये. कुठला सण आला, कुठला कार्यक्रम आला, कोणाचं फंक्शन आलं, अजिबात पार्लरमध्ये जायची गरज नाही. घरच्या घरी अगदी इफेक्टिव्हली आणि अगदी आपल्याला परवडेल अशाही गोष्टींमध्ये आपण हे घरच्या घरी करू शकतो. आपण बघितलं फेशियल शेविंग काय असतं आणि ते का करायचं, तर आता त्याच्याबद्दल आपल्याला खूप सारे प्रश्न पडतात. ऑब्वियस आहे, मलाही आधी पडायचे. सो मी तुमच्यासाठी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आली आहे, तर चला बघूया. सगळ्यात पहिलं मीथ कुठलं असेल, मी मीथ म्हणतेय कारण ते खरंच मीथ आहे, म्हणजे एक अफवा म्हणता येईल त्याला, तर ती कुठली, तर सगळ्यात पहिली आहे की शेव केल्यानंतर केस दाट आणि काळे होतात. अजिबात असं नाही, हे साफ खोटं आहे. हे असं वाटण्यामागचं रिझन मी तुम्हाला सांगते. सपोज ही आपली स्किन आहे आणि हे आपलं रेझर आहे, तर हे रेझर आपण 45 डिग्रीमध्ये यूज करत असतो, म्हणजे हे आपण असं यूज करतो आपल्या स्किनमध्ये. त्यामुळं काय होतं, तर जो आपला केस असतो तर तो असा 45 डिग्रीमध्ये कट होतो, तो मुळातून कट होत नाही. त्यामुळं जो रिग्रोथ होणारा केस असतो तर तो असा थोडासा तिरका येतो, त्याच्यामुळे तो आपल्याला टोचतो किंवा तो असा थोडासा दाट आल्यासारखा वाटतो, पण तो आपल्याला फक्त वाटतो, तसं रिअलमध्ये होत नाही. फेशियल शेविंगमुळं अजिबात आपल्या जो मूळ केस असतो त्याची जातकुळी बदलत नाही, त्याचा थिकनेस बदलत नाही ना, त्याचा कलर बदलत नाही, कारण आपण त्याच्या मुळाला हातच लावत नाही. आपण तो केस फक्त 45 डिग्रीमध्ये वरच्या वरती काढून टाकत असतो. त्याच्यामुळे अजिबात हे सगळं खोटं आहे. जर तुमच्या पण मनात हा प्रश्न असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर खरंच मिळालेलं आहे. तर सेकंड मीथ ते म्हणजे शेव केल्यानंतर त्वचा खराब होते. आता हे तुम्हीच मला सांगा किती खरं असेल आणि किती खोटं असेल. किती पुरुष लोक आहेत की जे शेव करतात त्यांची स्किन खराब होते? अजिबात नाही. कुठलीही गोष्ट योग्य प्रमाणात, योग्य काळजी घेऊन आणि त्याची काय म्हणतो योग्य टेक्निक वापरून जर आपण केली तर त्यांनी स्किनला अजिबात डॅमेज होत नाही. जेव्हा आपण फेस शेव करतो, अनवॉन्टेड हेअर्स आपल्या फेसवरचे काढतो, तर आपली स्किन अजून छान होते आणि ग्लोईंग होते. नंतरचा तिसरा प्रश्न तो म्हणजे सेन्सिटिव्ह स्किनला शेविंग चालत नाही, असं कोण म्हटलं?
असं अजिबात नाहीये. जर तुमची अगदीच ओव्हर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर थोडीशी पॅच टेस्ट आधी करून बघायची. जर तुमच्या स्किनला सूट झालं तर वेल अँड गुड, नाही झालं तर तुम्ही स्किप करू शकता. पण रेझर यूज करायच्या आधी छान जर तुम्ही तुमची स्किन मॉइश्चराईज केली, ॲलोवेरा जेल असेल किंवा मॉइश्चरायझर असेल कशानेही, आणि मग जर तुम्ही शेव कराल तर अजिबात तुमची स्किन इरिटेट होत नाही. तुम्ही योग्य टेक्निक आणि योग्य काळजी घेऊन जर ही गोष्ट कराल तर ही खरंच तुमच्यासाठी बेस्ट गोष्ट राहणार आहे. मग तुमची स्किन सेन्सिटिव्ह असू दे किंवा नॉर्मल असू दे, काहीच फरक नाही पडत. त्यानंतरचा चौथा आणि फार महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे, मी जर हे एकदा केलं तर मला हे रोज करावं लागेल का? कसं शक्य आहे? आपली हेअर ग्रोथ एवढी असते का की आपल्याला बाबा रोज रोज एवढे लांब लांब केस येणार आहेत की जे विजिबल असणार आहेत? असं अजिबात होत नाही. प्रत्येकाच्या हेअर ग्रोथवरती ही गोष्ट डिपेंड आहे. कोणाची हेअर ग्रोथ फास्ट होते तर त्यांना आठवड्याला एकदा करावं लागू शकतं. ज्यांची स्लो असेल हेअर ग्रोथ तर त्यांना महिन्यातून एकदा करावं लागू शकतं. आठवड्यातून एकदा फेस शेविंग करणं हे अगदी नॉर्मल आहे, तुम्ही करू शकता. त्यानंतर पाचवा प्रश्न तो म्हणजे, जेव्हा फेस रेझर केल्यानंतर किंवा फेस शेविंग केल्यानंतर हेअर ग्रोथ वाढते, ही किती मोठं मिथ आहे. हेअर ग्रोथ वाढत असते जर शेविंग केल्यामुळं, तर लोकांनी त्यांच्या जे टकले लोक असतात, सॉरी माझ्या वर्डसाठी, पण त्यांनी पण त्यांच्या हेडला शेव केलं असतं म्हणजे त्यांची हेअर ग्रोथ आली असती. असं अजिबात नसतं. शेव केल्यामुळं हेअर ग्रोथ होत नाही. हेअर ग्रोथ ही पूर्णपणे तुमच्या हार्मोन्सवरती डिपेंड असते. सो तुम्ही हेल्दी खाल तर तुमचे हेअर सुद्धा हेल्दी राहणार आहेत, तुमचे हार्मोन्स बॅलन्स राहणार आहेत. सो हेअर ग्रोथसाठी फेशियल शेविंग अजिबातही कुठंही जबाबदार नाही. ते तुमच्या फक्त आणि फक्त हार्मोन्सवरती डिपेंड असतं. आणि लास्ट मीथ आहे ते तर इतकं फनी आहे, मला वाचूनच हसायला येते. ते म्हणजे फक्त मेन्ससाठीच शेविंग आहे. वाय द मेन शुड हॅव ऑल द फन? बरोबर आहे की नाही? अजिबात असं नाहीये. शेविंग ही गोष्ट अशी आहे की जी आजकाल महिला देखील करू शकतात. अर्थातच पुरुषांचं रेझर आणि महिलांच्या रेझरमध्ये हा खूप मोठा जमीन आसमानाचा फरक असतो. जेंट्सचे रेझर कशा असतात आपल्याला माहिती आहे, पण जे आपलं फेशियल रेझर असतं जे की आपल्या लेडीजसाठी असतं तर ते असं काहीसं दिसतं. तर तुम्ही बघू शकता जे जेंट्सचं रेझर असतं त्याच्यामध्ये 3 लेयर्सचे ब्लेड असतात, 2 लेयर्सचे ब्लेड्स असतात किंवा मल्टिपल ब्लेड्स असतात. तर आपलं जे रेझर असतं तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सिंगल ब्लेड असतं. कारण पुरुषांचे जे येणारे केस असतात चेहऱ्यावरचे, त्याला आपण दाढी म्हणतो, तर त्याची थिकनेस ही आपल्या केसांपेक्षा खूप जास्त असते. आपल्या चेहऱ्यावरचे केस ज्याला आपण लव म्हणतो ती अतिशय बारीक आणि नाजूक असते. ती आपल्या स्किनला किंवा आपल्या चेहऱ्याला हार्म करत नाही. फक्त आपला चेहरा अजून छान दिसण्यासाठी, एक्स्ट्राचं टॅनिंग जाण्यासाठी आपण हे करत असतो. याचा अर्थ असा अजिबात नाहीये की शेविंग फक्त मेन्ससाठी असतं, असं अजिबात नाही. शेविंग बद्दल सगळं काही सांगून झालं, पण मेन गोष्ट तर राहिली, करायचं कसं? बरोबर की नाही? मला माहिती आहे. सो तुमच्यासाठीच चला दाखवते की करायचं कसं, योग्य टेक्निक काय, हे फेशियल शेविंग करायची योग्य टेक्निक काय, चला बघूया. सो येस, इथं मी रेडी झाली फेस शेव करण्यासाठी आणि इथं मी माझे हेअर्स वगैरे व्यवस्थित टाय करून घेतलेत आणि या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला आता शेविंग साठी लागणार आहेत. त्यामध्ये ॲलोवेरा जेल आहे, कॉटन पॅड्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे रेझर. इथं मी कार्मेसी या ब्रँडचे रेझर यूज करते. हे खरंच खूप छान आहेत. अजिबात कुठलंही पेड प्रमोशन नाहीये. पण जर तुम्ही बिगिनर असाल किंवा तुम्ही रेग्युलरली यूज करत असाल तर हे खरंच बेस्ट प्रोडक्ट आहे. तर हे असं काहीसं हे रेझर दिसतं. या रेझरला व्यवस्थित ग्रीप आहे पकडायला. छान असं त्याचे ब्लेड्स आहेत. त्यानंतर हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्लेड्स असतात ते मार्केटमध्ये येतात. पण अशामध्ये इन्व्हेस्ट करू नका जोपर्यंत तुम्हाला हे यूज करता येत नाही, तुम्ही याच्यावरती हँडी होत नाही तोपर्यंत. आणि हे असले तर अजिबात यूज करू नका. सो अशा प्रकारचे रेझर आपल्याला गरजेचे आहेत. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही या कार्मेसीच्या रेझरमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. ₹250 पॅक ऑफ 3 भेटतं. त्यामुळे अफोर्डेबल देखील आहे आणि यूज करायला एकदम सोपं आहे. इथं मी माझी स्किन व्यवस्थित क्लीन करून घेतले, फेस वॉश करून घेतले. माझ्या स्किनवरती कुठलंही प्रोडक्ट अप्लाय केलेलं नाहीये. आता मी अप्लाय करतेय ॲलोवेरा जेल. इथं तुम्ही कोणत्याही मॉइश्चरायझरचा यूज करू शकता. आणि ही स्टेप अजिबात, ट्रस्ट मी, अजिबातही स्किप करायची नाही. जोपर्यंत तुमची स्किन वेल मॉइश्चर्ड नसेल
किंवा व्यवस्थित तुमची स्किन वेट नसेल तर तुम्ही हे अजिबात करायचं नाहीये. तुमच्या ड्राय स्किनवरती जर तुम्ही ही स्टेप कराल किंवा शेविंग कराल तर तुमची स्किन खूप जास्त प्रमाणात इरिटेट होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित तुमची स्किन मॉइश्चर करायची आणि मगच आपल्याला शेविंग करायचं आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेविंग जेल किंवा शेविंगच्या क्रीम्स येतात, त्या देखील तुम्ही यूज करू शकता. पण बेस्ट आहे एलोवेरा जेल, जे की मी यूज करते. आता करायचं काय, एलोवेरा जेल यूज केल्यानंतर आपली जी स्किन आहे ती वरच्या बाजूने अशी टाईटली पकडायची आणि मग आपल्याला असा 45 डिग्रीचा अँगल करत छोट्या छोट्या पॅचेस मध्ये हे जे हेअर्स आहेत ते रिमूव्ह करायला घ्यायचं आहे. व्यवस्थित बघा मी कसा रेझर पकडलाय, स्किन कशी पकडली आहे ते तुम्हालाही असंच करायचं आहे. तुम्ही जर स्किन टाईट पकडली नाही तर कट्स लागायची शक्यता असते. नाही तर तुम्ही बघू शकताय किती इझिली आपले हेअर्स रिमूव्ह होत आहेत ते. करायला अजिबात अवघड नाहीये. तुम्ही जर व्यवस्थित इथं मला नोटीस कराल तर तुम्ही बघू शकताय किती इझिली हे सगळं होतंय ते. फक्त आपली स्किन व्यवस्थित मॉइश्चर करून घ्यायची. एलोवेरा जेल खरंच छान काम करतं इथं. आपल्या स्किनला अजिबात ते इरिटेट होऊ देत नाही आणि पटपट, पटपट आपलं हे शेविंग होतं. आता इथं मी करतीये म्हणून तुम्ही असं एका हाताने करायला जाऊ नका. मला प्रॅक्टिस झाली म्हणून मी करतीये. पण तुम्ही एका हाताने स्किन छान टाईट करा आणि मगच ही प्रोसेस करा. आणि ही प्रोसेस करताना एकदम छोट्या-छोट्या पॅचेसमध्येच आपल्याला हे हेअर्स रिमूव्ह करून घ्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही अपर लिप्स करता तर तेव्हा असं जिभेने आपल्या स्किनला सपोर्ट द्यायचा आहे किंवा टाईट करायची आहे आणि मग हे करायचं म्हणजे ही मेथड अगदी ईझी होऊन जाते. अपर लिप्सचे केस काढणं आपल्याला एकदम ईझी होऊन जातं. इथं तुम्ही पुन्हा एकदा बघू शकताय मी कशाप्रकारे स्किन पकडतीये आणि कशाप्रकारे रेझर यूज करतीये ते. 45 डिग्रीचा अँगल म्हणजे नेमका कसा असतो इथं तुम्ही बघू शकताय. अशाच प्रकारे तुम्हाला देखील तुमचं फेस आहे ते व्यवस्थित शेव्ह करून घ्यायचंय. अजिबात कट्स वगैरे लागत नाहीत. जर तुम्ही योग्य प्रकारे केलं तर. त्यामुळं केअरफुली नोटीस करा आणि तुम्ही शेव्ह करताना देखील एकदम केअरफुली ही प्रोसेस करा. जेव्हा वेळ येते फोरहेडचे केस रिमूव्ह करायची, तर तेव्हा व्यवस्थित असं वरून केस आपले पकडायचे किंवा थोडंसं कपाळाचं स्ट्रेच करायचं आणि मग आयब्रोजच्या दिशेने असे छोटे-छोटे स्ट्रोक घेत आपल्याला हेअर रिमूव्ह करून घ्यायचेत. अजिबात गडबड करायची नाही. त्यानंतर येतात आयब्रोजचे हेअर्स रिमूव्ह करायला. आता इथं मला जास्त हेअर ग्रोथ नाहीये, त्यामुळे मी जे एक्स्ट्राचे हेअर्स आहेत तेच आपल्याला इथं रिमूव्ह करायचे आहेत आणि अगदी केअरफुली ही प्रोसेस करायची आहे. आयब्रोज आपल्या चेहऱ्याचा एकदम इम्पॉर्टंट पार्ट असतो, त्याच्यामुळे ही गोष्ट अगदी केअरफुली करायची. इथं आपले व्यवस्थित हेअर रिमूव्ह करून झालेत आणि हे जे आपलं रेझर आहे ते आपल्याला व्यवस्थित पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. तुम्ही डेटॉल वापरलं तर वेल अँड गुड. व्यवस्थित ते असं क्लीन करायचंय, त्याला व्यवस्थित ड्राय करायचंय आणि मगच आपल्याला ते ड्राय झाल्यानंतर त्याची जी कॅप येते तर ती त्याला लावायची आणि व्यवस्थित स्टोअर करायचं आहे. कारण रेझरची काळजी घेणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असतं. म्हणजे जर रेझर क्लीन असेल तर आपली स्किन छान राहणार आहे. शेविंग डन आहे. छान असं आता फेस वॉश करायचा आणि इथं तुम्ही बघू शकताय फेस वॉश केल्यानंतर चेहरा किती छान आणि ग्लोईंग दिसतोय. इथं मी कुठलंही प्रोडक्ट वापरलेलं नाहीये. स्वच्छ माइल्ड अशा क्लिन्झरने फेस वॉशने मी छान असं माझं फेस वॉश करून घेतलंय आणि तुम्ही बघू शकताय नॅचरल ग्लो आलाय चेहऱ्यावरती. चेहरा एकदम असा सॉफ्ट स्मूथ दिसतोय. बघितलं इतकं सोपं होतं एकदम घरच्या घरी नॅचरल ग्लोईंग स्किन मिळवणं. तर तुम्हालाही फेशियल शेविंगबद्दल अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला त्याचीही देखील उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन. पाहिलं ह्या फेशियल शेविंगमुळे आपली स्किन स्मूथ होते. आपला जो मेकअप आहे तो एकदम फ्लॉलेस बसतो. आपला मेकअपचा बेस जो आहे तो एकदम फ्लॉलेस बसतो. त्यानंतर जी डेड स्किन असते, जे आपल्याला टॅनिंग झालेलं असतं ते अगदी व्यवस्थित रिमूव्ह होतं. माइल्ड असं आपल्या स्किनला एक्सफोलिएट पण होतं आणि आपली हेअर ग्रोथ आहे म्हणजे किंवा आपले जे फेशियल हेअर्स आहेत ते अगदी कमी दिसतात. त्यामुळे तुमचा चेहरा अगदी छान टवटवीत गुलाबाच्या फुलासारखा दिसतो. हे सगळं केलं तर ह्याच्याबरोबर काहीतरी टिप्स मी तुम्हाला देणार आहे की ज्या खरंच इम्पॉर्टंट आहेत ह्या फेशियल शेविंगच्या रिगार्डिंग. तर त्यातली पहिली म्हणजे जर तुमची स्किन ॲक्ने प्रोन असेल किंवा
तुमची स्किन ओव्हर सेन्सिटिव्ह असेल, तुमच्या चेहऱ्यावरती ॲक्टिव्ह ॲक्ने असतील, तर तुम्ही ही जी गोष्ट आहे किंवा हे जे फेशियल शेविंग आहे तर ते करू नका. तुमचे जे ॲक्नेज आहेत तर ते इरिटेट होऊ शकतात. त्याचं जे फंगस असतं ॲक्नेमधलं तर ते आपल्या स्किनवरती इतर भागांमध्ये पसरून ते इन्फेक्शन वाढायची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला ॲक्नेज असतील तर तुम्ही ही स्टेप टोटली अवॉइड करा. त्यानंतर इफेक्टिव्ह आहे म्हणून आठवड्यातून 2दा 3दा अजिबात ही गोष्ट करू नका. कुठलीही गोष्ट प्रमाणाच्या बाहेर केली तर ती आपल्या स्किनला इरिटेटच करणार आहे. त्यामुळं आठवड्यातून एकदा इनफ आहे ही गोष्ट करणं. तुम्ही जास्त वेळा हे रेझर यूज करू नका. आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा बेस्ट आहे. नंतर रेझर जे आपण यूज केले ते क्लीन करायचं आणि 4 ते 5 वेळा एक रेझर यूज केल्यानंतर ते डिस्कार्ड करायचं आहे. जास्त दिवस ते रियूज करायचं नाही. त्याच्यावरती थोडे का होईना जे बॅक्टेरियल बिल्डअप व्हायला चालू होतं त्याच्यामुळे परत स्किनला इन्फेक्शन व्हायची शक्यता असते. त्यामुळं रेझरची योग्य काळजी घ्यायची, ते व्यवस्थित क्लीन ठेवायचं, ड्राय करायचं आणि मग ते ठेवून द्यायचं. तसंच घाण रेझर अजिबात ठेवून द्यायचं नाही. नाहीतर मग परत म्हणणार बघा आम्ही फेशियल शेव केलं किंवा फेशियल रेझर यूज केलं आणि आमच्या स्किनला प्रॉब्लेम आला. रेझर यूज केल्यामुळे स्किनला प्रॉब्लेम होत नाही. तो चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या पद्धतीने ठेवल्यामुळं, क्लीन न केल्यामुळे तुमची स्किन नक्कीच इरिटेट होणार आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही रेझर यूज करत असता तर तेव्हा 45 डिग्रीचा अँगल हा मस्ट असतो. तुम्ही असं जास्त प्रेस करायला जाल तर कट लागण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं जसं मी तुम्हाला दाखवले त्याच पद्धतीनं तुम्ही हे शेव करायचं आहे. अजिबात एक्स्ट्राचं प्रेशर अप्लाय करायचं नाहीये. स्किन आपली आहे, काळजी देखील आपल्यालाच घ्यायची आहे. सो अजिबात ह्या गोष्टी तुम्ही करू नका आणि तुम्ही बघू शकाल की तुम्ही इतक्या इफेक्टिव्हली एवढी छान तुमची नॅचरल स्किन जी आहे ती पुन्हा मिळवलेली असणार आहे. आय होप या व्हिडिओमध्ये मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर केले असतील. योग्य पद्धतीनं आणि योग्य टेक्निक वापरून ही जर मेथड तुम्ही केली तर ती आपल्या स्किनसाठी खरंच फायदेशीर ठरणार आहे. सो तुम्हाला जर अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा. मी तुमच्या कमेंट्सना नक्कीच उत्तरं देईल. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या फ्रेंड्ससाठी हा युजफुल आहे तर त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा. आणि काय करायचंय लक्षात आहे ना तुमच्या? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. कारण अशाच छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे. तुम्हाला अजून पुढं कुठले इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. आपण त्या गोष्टींवर देखील छान छान व्हिडिओज बनवूया. मी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल. चला बाय.